राज्यातील अनधिकृत कबूतरखान्याविरुद्ध आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेकडून याबाबत काही प्रश्न उपस्थित केले गेलेत आणि त्यांनी केलेल्या आंदोलनाची सुरुवात ही दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील नारळी बाग इथे झालेली आहे। आपण ही दृश्य सध्या बघतोय। कबूतर जा 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 असं म्हणत या सगळ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। या वॉकेथॉन मध्ये मनसे पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे, मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे या सगळ्यांचा समावेश आहे। ही दृश्य आपण बघतोय। राज्यातील अनधिकृत कबूतरखान विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे आणि आज त्याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेने आंदोलनाची हाक दिलेली पाहायला मिळते। कबूतर जा जा वॉकेथॉनचं आंदोलन आज आपल्याला पाहायला मिळतंय। आंदोलनामध्ये बच्चे कंपनी असेल, तरुण मंडळी असतील, महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील सहभागी झालेले पाहायला मिळतात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। काय सांगाल, हा आंदोलनाचा पवित्रा आपण हाती घेतलेला आहे, नेमकी काय भूमिका आहे? ते मुळात जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी आपल्याला अनैसर्गिकरित्या आणि बेकायदेशीररित्या कबूतरखाने तयार करण्याचा प्रयत्न चालू झालेला आपल्याला दिसतो। त्यामुळे कबुतरांच्या संख्येमध्ये अनैसर्गिकरित्या वाढ झालेली आहे। मुंबई महापालिकेकडे वारंवार तक्रारी देखील नागरिकांनी केलेल्या आहेत, मात्र महापालिका नेहमीच या विषयाकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे। आपल्या ह्या आंदोलनातून त्यांना जाग येईल का? जाग यावी अशी अपेक्षा आहे, पण नाही जाग आली तर मग ज्या ठिकाणी हे इल्लीगल कबूतरखाने तयार होत आहेत तिथे जे कोण पदार्थ विक्री करत आहेत, चणे असतील, धान्य असेल, मग त्यांना आम्हाला मनसेच्या स्टाईलनी धडा शिकवावा लागेल आणि त्याची जबाबदारी मग महानगरपालिकेची असेल। अनेक वेळा आपल्याला मुंबई शहरामध्ये जे काही नागरिक आहेत ते देखील ह्या कबुतरांना खाण देताना पाहायला मिळतात। अनेक वेळा जे काही शिळं अन्न असेल किंवा इतर काही पदार्थ असतील त्या कबुतरांना टाकताना पाहायला मिळतात, त्यांच्यावर काही कारवाई केली? मुळात असं आहे की महानगरपालिकेचा नियम आहे की तुम्ही रस्त्यावर अशा प्रकारे खायला टाकू शकत नाही। कॅमेरामॅन सुरेशसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।